हे देवा, तुझ्या या जगात आमच्यासारख्या बेघर लोकांसाठी जागाच उरली नाही का? मी थरथरत्या ओठांनी म्हटले आणि माझ्या कुशीत रडणाऱ्या रुपालीला माझ्या शालमध्ये लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ते थंडीचे दिवस होते आणि कडाक्याच्या थंडीमुळे माझे शरीर थरथरत होते. रात्रीची शांतता इतकी भयावह होती की मला स्वतःच्या श्वासांचीही भीती वाटत होती. रस्त्याच्या एका कोपऱ्यात बसलेली मी स्वतःला जगातील सर्वात दुर्दैवी स्त्री समजत होते. समोरचा रस्ता अगदी सुनसान होता. दर काही मिनिटांनी एखादी गाडी वेगाने माझ्या जवळून निघून जायची, पण रस्त्याच्या कडेला बसलेली एक हतबल आई आणि तिची उपाशी मुलगी कोणालाही दिसत नव्हती. माझ्या छातीत वेदनांचे वादळ उठत होते. शेवटी माझा गुन्हा काय होता, ज्यासाठी मला ही शिक्षा मिळत होती? मी याच विचारात मग्न असताना दुरून येणाऱ्या गाडीच्या तीव्र हेडलाईटचा प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला. प्रकाश इतका प्रखर होता की मी माझे हात माझ्या डोळ्यांसमोर धरले. मला वाटले ही गाडी ही बाकी गाड्यांप्रमाणेच वेगात निघून जाईल, पण कदाचित माझ्या नशिबात आजची रात्र इतकीही अपमानजनक नव्हती. गाडीचा वेग मंदावला आणि ती अगदी माझ्या जवळ येऊन थांबली. काळ्या रंगाच्या चकचकीत मोठ्या गाडीचा काच हळूहळू खाली आली. तेव्हा मी भीतीने माझ्या मुलीला अधिक घट्ट मिठीत धरले. गाडीच्या आतून पांढऱ्या केसांचा एक वृद्ध व्यक्तीने वाकून मला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात एक वेगळेच आपलेपणा दिसत होता. ते काही काळ शांतपणे मला आणि माझ्या कुशीत असलेल्या मुलीकडे पाहत राहिले, जणू काही गंभीर विचारत असावेत किंवा कदाचित कोणाला तरी ओळखण्याचा प्रयत्न करत असावेत. मग अचानक त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि ते वेगाने खाली उतरले. त्यांच्या चालण्यामध्ये एक अस्वस्थता दिसत होती, जी मला समजली नाही. मुली, तू कोण आहेस आणि मध्यरात्री इथे इतक्या थंडीत एकटी काय करत आहेस? त्यांच्या आवाजात थोडा थरथराट होता, जो कदाचित थंडीमुळे नव्हता तर मनातील वेदनेमुळे असावा. मी भीत भीत त्यांच्याकडे पाहिले तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात दया दिसली. मला काहीतरी बोलायचे होते, पण थंडी आणि भुकेमुळे माझा आवाज घशातच अडकला. मी फक्त नकारार्थी मान हलवली, ज्याचा अर्थ होता की माझा कोणताही आधार नाही. माझ्या या शांत उत्तराने जणू त्यांचे हृदय अधिकच दुखावले गेले. ते लगेच म्हणाले, नाही मुली, असे होऊ शकत नाही. मी तुला या अवस्थेत सोडून निघून जाईन. बघ, तुझी मुलगी थंडीने निळी पडत आहे. देवासाठी माझं ऐक आणि गाडीत बस. मी तुला सुरक्षित ठिकाणी पोहोचवेन. मी तुला इथे रस्त्यावर मरण्यासाठी सोडून देऊ शकत नाही. त्यांचा सूर इतका प्रामाणिक आणि आपलेपणाने भरलेला होता की माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली. मला माझ्या मुलीचे थंड पडलेले शरीर जाणवले तेव्हा ममतेने मला भाग पाडले. मी थरथरत्या पावलांनी गाडीकडे गेले आणि मागच्या सीटवर जाऊन बसले. गाडीच्या आत उबदारपणा होता, जणू काही हीटर चालू होता. त्याच्या उष्णतेने माझ्या गोठलेल्या शरीरात जणू जीव आला. ते वृद्ध ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि गाडी पुढे नेली, पण ते वारंवार आरशातून माझ्याकडेच पाहत होते. त्यांच्या नजरेत एक प्रश्न होता, एक कुतूहल होतं, पण ते शांत होते. या उबदार वातावरणात मला थोडा दिलासा मिळाला आणि माझ्या भूतकाळातील आठवणी पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागल्या. माझे नाव अनुराधा आहे आणि काही काळापूर्वीपर्यंत मी रस्त्यावर भटकणारी स्त्री नव्हते, तर एक आनंदी घराची सून होते. माझे पती रितेश एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर होते आणि आम्ही आमच्या छोट्याशा जगात खूप आनंदी होतो. मला आठवतं, रितेश जेव्हाही ड्युटीवरून परत येत होता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याऐवजी हास्य असायचे. ते नेहमी म्हणायचे, देवाची इच्छा असेल तर एक दिवस आपले आयुष्यही बदलेल. माझे सासरे खूप आधीच वारले होते आणि रितेशचा एक लहान भाऊ होता, बबलू. आमच्या लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती आणि मी गरोदर होते. रितेश येणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्न पाहत होते. ते म्हणायचे, जर मुलगा झाला तर त्याला अधिकारी बनवीन आणि मुलगी झाली तर तिला डॉक्टर बनवीन, जेणेकरून ती गरीब आणि दुःखी लोकांची मदत करू शकेल. पण त्यांना काय माहीत होतं की नशिबाने आमच्यासाठी काय लिहून ठेवले आहे. मला तो दिवस आजही आठवतो, जेव्हा माझ्या घराच्या दरवाज्यावर थाप पडली आणि मला बातमी मिळाली की रितेशचा अपघात झाला आहे. सांगितले गेले की ते मालकाची गाडी चालवत होते आणि डोंगराळ रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाडीला वाचवताना त्यांची गाडी त्वरित कोसळली. या अपघातात माझ्या रितेशने जागेवरच प्राण सोडले होते. ही बातमी माझ्यासाठी डोंगर कोसळण्यापेक्षा कमी नव्हती. मी ओरडून रडले होते, पण जो गेला तो परत येणार नव्हता. गाडी अचानक एका झटक्याने थांबली तेव्हा मी माझ्या विचारातून बाहेर आले. सिग्नल बंद होता आणि ते वृद्ध आजोबाही आरशातून माझ्याकडेच पाहत होते. त्यांनी मऊ आवाजात विचारले, मुली, तू सांगशील का की तू या अवस्थेपर्यंत कशी पोहोचलीस? तुझे घरचे कुठे आहेत? मी दीर्घ श्वास घेतला आणि माझी कहाणी सांगू लागले. काका, माझ्या पतीच्या निधनानंतर माझे जगच उद्ध्वस्त झाले होते. रितेशच्या जाण्यानंतर माझ्या सासूचा दृष्टिकोन माझ्याशी पूर्णपणे बदलला.
त्या आधीही माझ्यावर फारशा खुश नव्हत्या, पण मुलाच्या कमाईमुळे शांत होत्या. रितेशच्या अंत्यसंस्काराच्या काही दिवसानंतरच त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्या म्हणायच्या की तू माझ्या मुलासाठी अपशकुनी ठरली आहेस, तू त्याला खाल्लेस. मी गरोदर होते आणि मला विश्रांती आणि शांततेची गरज होती. पण घरातील सर्व कामांचा भार माझ्यावरच टाकला गेला. दररोज भांडणं आणि शिवीगाळ ही माझी रोजची स्थिती झाली होती. त्या म्हणायच्या की आता माझ्या मुलाची कमाई येत नाही तर मी तुला फुकटची भाकरी कशी खाऊ घालू. मी सर्व काही सहन करून शांत राहत होते, कारण माझ्या पोटात रितेशची शेवटची आठवण वाढत होती. मला आशा होती की बाळ जन्माला येईल तेव्हा आजीचे हृदय वितळेल आणि कदाचित परिस्थिती सुधारेल. पण माझी ही आशाही चुकीची ठरली. 4 महिन्यांनंतर जेव्हा मी रुपालीला जन्म दिला तेव्हा माझ्या सासूचा राग अधिकच वाढला. हॉस्पिटलच्या बेडवरच त्या ओरडू लागल्या की एकतर मुलगा गेला, वरून ही अडचण गळ्यात पडली. मला वाटले होते की नातीचा चेहरा पाहून त्या जुन्या गोष्टी विसरून जातील, पण त्यांनी मुलीला उचलणे तर सोडा, तिच्याकडे बघणेही पसंत केले नाही. मी घरी परतताच त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगून दिले, अनुराधा, कान उघडून ऐक. या घरात फक्त तोच राहील जो कमावून आणेल. जर तुला इथे राहायचे असेल तर या मुलीला अनाथालयात सोडून ये, अन्यथा हे घर सोड. मी एक आई होते. मी माझ्या मुलीला कसं सोडू शकत होते? मी त्यांचे पाय धरले, त्यांची खूप विनवणी केली की आई, देवाला घाबरा, ही तुमच्या मुलाची शेवटची आठवण आहे. पण त्यांच्या हृदयात जराही दया दिसत नव्हती. आज संध्याकाळी त्यांनी माझे थोडेफार सामान घराबाहेर फेकले आणि दरवाजा बंद करून घेतला. माझे बोलणे ऐकून ते वृद्ध गृहस्थ शांत झाले, पण मी पाहिले की त्यांचे डोळे पाणावले होते. गाडी पुन्हा सुरू झाली होती. मी माझं बोलणं पुढे चालू ठेवलं. काका, सासूच्या घरातून निघाल्यावर मला वाटले होते की कदाचित माझा भाऊ मला आधार देईल. आईवडिलांच्या जाण्यानंतर तोच माझा एकमेव आधार होता. मी रडत रडत माझ्या मुलीला छातीशी धरून माझ्या भावाच्या घरी पोहोचले. मला पाहून वहिनींच्या चेहऱ्यावरचा तर रंगच बदलला, पण भावाने मला पाणी दिले आणि बसवले. जेव्हा मी त्यांना सांगितले की सासूने मला घराबाहेर काढले आहे आणि आता माझ्याकडे राहण्यासाठी कोणतीही जागा नाही, तेव्हा माझा भाऊ नजर चुकवू लागला. तेव्हा वहिनींनी स्पष्ट शब्दात सांगितले, अनुराधा, तुला माहीत आहे का आजकाल किती महागाईचा जमाना आहे. आमचे स्वतःचेच खर्च मुश्किलीने पूर्ण होतात आणि आमच्याकडे एवढे मोठे घरही नाही की आम्ही तुला आणि तुझ्या मुलीला इथे ठेवू शकू. भावानेही आपल्या पत्नीच्या म्हणण्याला होकार दिला आणि म्हणाला, अनुराधाताई, तू हे समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी हतबल आहे. मी तुला नेहमी माझ्या घरी ठेवू शकत नाही. चांगलं होईल की तू इथून दुसरीकडे राहण्याची सोय कर. आप्तेष्टांच्या या आलिप्तपणाने माझे हृदय तोडले होते. मी तिथून निघाले आणि रस्त्यावर भटकत राहिले, इथपर्यंत की रात्र झाली आणि मी थकून त्या फुटपाथवरच बसले जिथून तुम्ही मला तुमच्या गाडीत बसवले. माझे बोलणे संपले आणि गाडी एका खूप मोठ्या आणि आलिशान गेटसमोर जाऊन थांबली. रखवालदाराने गेट उघडले आणि गाडी एका मोठ्या पोर्चमध्ये जाऊन थांबली. ते घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हते, जिथे सर्वत्र प्रकाश होता आणि नौकर-चाकर इकडे तिकडे धावत होते. ते वृद्ध गाडीतून उतरले आणि त्यांनी माझा दरवाजा उघडला. त्यांनी खूप आदराने म्हटले, मुली, ये, हे तुझंच घर आहे. मी संकोचात गाडीतून उतरले. माझी जुनी शॉल आणि मळलेले कपडे त्या आलिशान महालात खूप विचित्र वाटत होते, पण त्या आजोबांनी मला जराही कमीपणा जाणवू दिला नाही. त्यांनी नौकरांना आवाज दिला आणि एका वृद्ध महिलेला कांता मावशींना बोलावून सांगितले, कांता, यांना पाहुण्यांच्या खोलीत घेऊन जा आणि यांच्यासाठी गरम पाणी आणि जेवणाची सोय करा. यांना कशाचीही कमतरता भासता कामा नये. मग ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले, माझे नाव गोविंद आहे आणि सर्वजण मला गोविंद शेठ म्हणतात. आजपासून तू या घराची प्रतिष्ठा आहेस. तुला इथे कशाचीही कमतरता भासणार नाही. तू फक्त या घराची देखभाल कर आणि तुझ्या मुलीचं नीट संगोपन कर. मला वाटते की ही मुलगी शिकून खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचावी. मी आश्चर्यात बुडाले होते. एक अनोळखी माणूस माझ्यावर इतकी दयाळू का होत आहे? मला समजतच नव्हते की मी त्यांचे आभार कसे मानू. मी थरथरत्या आवाजात म्हटले, गोविंद शेठ, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आले आहात. अन्यथा आजची रात्र कदाचित मी आणि माझी मुलगी जिवंतच राहिलो नसतो. त्यांनी दीर्घश्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात तीच विचित्र वेदना आणि ओलावा दिसत होता, जो मला थोड्या वेळापूर्वीही जाणवला होता. ते हळूच म्हणाले, मुली, इतरांची मदत करणे हे माणसाचे कर्तव्य असते आणि तसेही मला या मुलीच्या चेहऱ्यात माझं येणारं भविष्य दिसतं.
असे म्हणत ते तिथून लवकर निघून गेले. जणू काही ते स्वतःचे डोळे माझ्यापासून लपवत होते, जेणेकरून मी त्यांचे अश्रू पाहू नये. मला आणि रुपालीला एक खूप सुंदर आणि गरम खोली देण्यात आली. मऊ अंथरुणाने आणि पोटभर जेवणाने आम्हाला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आयुष्याचा नवा टप्पा सुरू झाला. गोविंद शेठने मला घराची मालकिनीसारखा अधिकार दिला होता. मीही संपूर्ण घराचा कारभार सांभाळला. नोकर चाकरही माझा आदर करत होते. वेळ निघून जात होती आणि मी माझ्या मुलीसोबत तिथे खूप शांततेत राहू लागले. गोविंद सेठचे वागणे माझ्याशी खूप आपलेपणाचे होते, पण रुपालीसोबत त्यांचे जवळीक पाहून मी अनेकदा चकित व्हायचे. ते जेव्हाही ऑफिसवरून परत यायचे, सर्वात आधी रुपालीबद्दल विचारत होते. ते तिच्यासाठी अनेक खेळणी आणि महागडे कपडे आणायचे. अनेकदा संध्याकाळी ते रुपालीला आपल्या मांडीवर बसवून खेळवत तिला म्हणायचे, माझ्या मुली, तुला खूप शिकायचे आहे, तुला डॉक्टर व्हायचे आहे आणि दुःखी लोकांची मदत करायची आहे. तू तुझ्या बाबांचे नाव रोशन करशील. मी स्वयंपाकघराच्या दारात उभं राहून हे सर्व पाहत असे. तेव्हा मी विचारत पडायचे की ते एक बेघर मुलीसाठी एवढी मोठी स्वप्न का पाहतात. ते तिला अगदी आपल्या सख्ख्या नातीप्रमाणे प्रेम करत होते, किंबहुना कदाचित त्यापेक्षाही जास्त. कधीकधी रात्री जेव्हा मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात जात असे, तेव्हा गोविंद सेठच्या खोलीचा लाईट चालू असे. एक दोनदा मी पाहिले की ते आपल्या खुर्चीवर बसून एखाद्या जुन्या फोटोकडे पाहत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर इतके खोल दुःख दिसायचे की ते पाहून माझे हृदयच हादरून जायचे. एके दिवशी मी धीर करून त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेले, तर ते अशाच प्रकारे फोटोमध्ये हरवलेले होते. माझ्या पावलांचा आवाज ऐकून ते दचकले आणि लवकर त्यांनी तो फोटो डायरीमध्ये लपवला. मला जाणवलं की ते काहीतरी लपवत आहेत, काहीतरी असं जे त्यांच्या हृदयावर ओझं बनून राहिलं आहे. मला विचारायचं होतं, साहेब, तुम्ही ठीक आहात ना? काही अडचण आहे का? त्यांनी जबरदस्तीने हसून म्हटले, नाही मुली, काही नाही, फक्त वृद्धत्व आहे. जुन्या आठवणी कधीकधी त्रास देतात. तू जा, आराम कर. मी तिथून परत आले, पण माझ्या डोक्यात प्रश्न फिरू लागले. शेवटी तो फोटो कुणाचा होता? त्याला पाहून ते इतके रडत का होते? मला वाटायचे की या महलासारख्या हवेलीच्या भिंतीतही काहीतरी रहस्य दडलेले आहे, जे अजून माझ्यासमोर येणं बाकी आहे. गोविंद सेठचे गरजेपेक्षा जास्त दया आणि रुपालीच्या भविष्यात त्यांचा इतका रस घेणे, हे फक्त मानवी सहानुभूती असूच शकत नाही. पण मी शांत राहिले आणि देवाचे आभार मानत राहिले की त्याने मला आणि माझ्या मुलीला घर आणि सन्मान दिला. रुपाली मोठी होत होती आणि वेळ वेगाने निघून जात होती, पण गोविंद सेठच्या डोळ्यातील ती लपलेली वेदनाही वेळेसोबत अधिकच गडद होत होती. वेळ आपल्या गतीने चालत राहिली आणि गोविंद सेठच्या आलिशान घराच्या सुरक्षित 4 भिंतीत रुपाली बालपणातून बाहेर पडून तारुण्याकडे वळू लागली. गोविंद सेठची सावली तिच्या डोक्यावर एखाद्या घनदाट झाडासारखी होती, जी तिला जगाच्या प्रत्येक संकटापासून वाचवत होती. मी अनेकदा पाहायचे की जेव्हा रुपाली शाळेत जाण्यासाठी तयार व्हायची, तेव्हा गोविंद सेठ स्वतः पोर्चमध्ये उभे राहून तिची वाट पाहत असायचे. ते तिला गाडीत बसवायचे आणि ड्रायव्हरला वारंवार काळजीपूर्वक गाडी चालवायला सांगायचे, जणू काही ती खूप मौल्यवान वस्तू आहे. संध्याकाळी जेव्हा ती परत येते, तेव्हा ते त्यांचे सर्व काम सोडून तिचं बोलणं ऐकत बसायचे, तिच्या शाळेचा अभ्यास पाहायचे आणि जर कधी तिला एखाद्या विषयात अडचण आली तर तासनतास बसून तिला समजवायचे. रुपाली शाळेत खूप हुशार आणि चपळ मुलगी मानली जात असे. शिक्षकही तिचं कौतुक करताना थकत नव्हते आणि तिच्या प्रत्येक यशावर गोविंद सेठ यांचा आनंद पाहण्यासारखा असे. मला आठवतं, जेव्हा रुपालीने 10वीची परीक्षा दिली, तेव्हा निकालाच्या दिवशी गोविंद सेठ यांची अवस्था रुपालीपेक्षाही जास्त आतुर होती. ते ड्रॉइंग रूममध्ये इकडे तिकडे फिरत होते आणि वारंवार बाहेर गाडीचा आवाज ऐकत होते. आणि जेव्हा रुपालीने येऊन त्यांना सांगितले की तिने केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण बोर्डात पहिली जागा मिळवली आहे, तेव्हा साहेबांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. ते लहान मुलांसारखं टाळ्या वाजवू लागले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांची छाती अभिमानाने फुलली होती. ते सर्वात पुढच्या सीटवर बसले होते आणि त्यांच्या नजरा स्टेजवरच खिळल्या होत्या. जेव्हा अँकरने रुपालीचे नाव पुकारले, तेव्हा सर्वात आधी स्वतःच्या जागेवरून उभे राहणारे गोविंद सेठच होते. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला होता आणि माझ्या डोळ्यात आनंद अश्रू होते. रुपालीने स्टेजवर जाऊन आपले बक्षीस आणि ट्रॉफी घेतली आणि मग माईकसमोर येऊन आपले यश आपल्या आजोबांच्या म्हणजेच गोविंद सेठ यांच्या नावे केले.
तेव्हा मी पाहिले की त्यांच्या वृद्ध डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते आपल्या भावनाच आवरू शकत नव्हते. फंक्शन संपल्यानंतर जेव्हा लोक त्यांचे अभिनंदन करायला आले आणि कोणीतरी त्यांना विचारले की साहेब, ही तुमची नात आहे का, तेव्हा त्यांनी त्वरितच रुपालीला आपल्या जवळ ओढत अभिमानाने म्हटले, हो, ही माझी नात आहे, ही माझी मुलगी आहे. मी एका बाजूला उभी राहून हे सर्व काही पाहत होते आणि माझे हृदय एका विचित्र उपकाराच्या आणि ओझ्याच्या भावनेने भरून गेले होते. घरी परतताना गाडीत वातावरण खूप आनंदी होते, पण माझ्या मनात तोच जुना प्रश्न पुन्हा निर्माण झाला. मी धीर करून विचारलेच, साहेब, तुम्ही आमच्यावर इतकी मेहरबानी का करता? आम्ही तर तुमचे काहीच लागत नाही. मी तुमच्या घरात काम करणारी स्त्री आहे आणि रुपाली एका अनाथ मुलगी आहे. मग तुम्ही तिला तुमच्या सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम का करता? जगातील लोक चर्चा करतात आणि मला कधीकधी तर भीतीच वाटते की तुमचे हे उपकार आमच्यावर असे ओझे बनू नयेत, जे आम्ही कधीच फेडू शकणार नाही. गोविंद सेठ यांनी माझे बोलणे ऐकून एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडीच्या काचेतून बाहेर पाहताना मंद आवाजातच म्हणाले, अनुराधा बेटा, जगातील लोकांच्या बोलण्याची काळजी तू करू नकोस. भलाई करणे हे माणसाचे कर्तव्य असते आणि तसेही मला या मुलीमध्ये माझे भविष्य दिसते. मला तिच्या कपाळावर एक चमक दिसते जी मला खात्री देते की ती खूप पुढे जाईल. तू या सर्व गोष्टी सोडून दे आणि फक्त तिच्या अभ्यासावर लक्ष दे. मला वाटते की तिने डॉक्टर बनावे आणि जगाने पाहावं की ती एक अनाथ मुलगी कुठपर्यंत पोहोचू शकते. त्यांचे उत्तर नेहमीप्रमाणे अर्धवट होते, पण त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा मला शांत करायचा. तरीही माझे हृदय सांगत होते की गोष्ट केवळ भलाईचीच नाही, काहीतरी रहस्य आहे जे ते आपल्या मनात लपवून बसले आहेत. काहीतरी कारण आहे ज्यामुळे ते आम्हाला इतकं प्रेम देत आहेत. कित्येक वर्षांचा प्रवास महिन्यांसारखा निघून गेला आणि तो दिवसही आला ज्या दिवसाची गोविंद सेठ यांनी सर्वात जास्त प्रतीक्षा केली होती. रुपालीने 12वीतही विक्रमी गुणांसह यश मिळवले आणि आता वेळ होती मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची. गोविंद सेठ यांनी रुपालीसाठी सर्वोत्तम पुस्तकं आणि ट्युशनची सोय केली आणि ते स्वतःही तिचे मनोधैर्य वाढवत असे. ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागणार होती त्या दिवशी आम्ही सर्वजण देवाकडे प्रार्थना करत होतो आणि मग जेव्हा रुपालीचे नाव शहरातील सर्वात मोठ्या सरकारी मेडिकल कॉलेजच्या यादीत आले, तेव्हा त्या दिवशी गोविंद सेठ यांच्या आनंदाला परावरच उरला नव्हता. त्यांनी संपूर्ण गल्लीतच नव्हे तर संपूर्ण शहरात मिठाई वाटली आणि गरिबांना जेवणही दिले. ते ज्याला भेटायचे त्याला अभिमानाने सांगायचे की माझी मुलगी डॉक्टर बनणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अशी चमक दिसत होती जणू आयुष्यातील त्यांची एखादी खूप मोठी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली आहे. रुपालीने जेव्हा पहिल्यांदा पांढरा कोट घालून आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून त्यांच्यासमोर पाऊल टाकले, तेव्हा ते आनंदाने रडले. ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी रुपालीच्या कपाळाचे चुंबन घेतले. रुपालीने पुढे होऊन त्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली, आजोबा, जर तुम्ही नसता तर कदाचित आज मी लोकांच्या घरी भांडी घासत असते किंवा एखाद्या कारखान्यात मजुरी करत असते. हा पांढरा कोट आणि हा सन्मान सर्व तुमच्यामुळेच आहे. तुम्ही माझ्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा कमी नाही. तुम्ही मला ते आयुष्य दिले आहे ज्याबद्दल मी कधी विचारही करू शकत नव्हते. गोविंद सेठ यांनी रुपालीच्या डोक्यावर हात ठेवला आणि भरल्या आवाजात म्हणाले, नाही बेटा, हे तुझ्या स्वतःच्या कष्टाचं आणि तुझ्या आईच्या आशीर्वादाचं फळ आहे. यात माझा कोणताही मोठेपणा नाही. मी तर फक्त एक माध्यम आहे. देवाने मला निवडलं होतं तुझी मदत करण्यासाठी आणि कदाचित हेच माझ्या आयुष्याचं ध्येय होतं. मी एका बाजूला उभी राहून देवाचे आभार मानत होते आणि मनातले मनात गोविंद सेठ यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी देवाला प्रार्थनाही करत होते की हे देवा, या फरिश्त्यासारख्या माणसाला नेहमी सुखात ठेव, ज्याने आम्हाला निराधार लोकांना इतका सन्मान दिला. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक प्रश्न सलत होता की अखेर एक अनोळखी माणसाने आपले संपूर्ण आयुष्य आणि संपत्ती आमच्यावर का उधळली? रुपाली आता एक सक्षम डॉक्टर झाली होती आणि तिने आपली प्रॅक्टिस सुरू केली होती. आमचे आयुष्य गरिबीच्या अंधारातून बाहेर पडून आनंदाच्या प्रकाशात आले होते. आम्ही आता नोकरांसारखे नाही तर घरातील सदस्यांसारखं राहत होतो. गोविंद सेठ यांनी आम्हाला इतका मान दिला होता की नोकरही मला मोठी मालकीन आणि रुपालीला छोटी मालकीन म्हणू लागले होते. आयुष्य आरामात चालले होते. एके संध्याकाळी नशिबाने न्यायाचा असा देखावा दाखवला की ते पाहून माझी आत्माच हादरला. हिवाळ्याची एक थंड संध्याकाळ होती आणि रात्र झाली होती. बाहेर आकाशात काळे ढग आले होते आणि हलका पाऊस पडत होता. तेव्हा गेटवर उभ्या असलेल्या रखवालदाराने येऊन सांगितले
एक वृद्ध महिलेला तुम्हाला भेटायचे आहे. मी आश्चर्याने विचारले, कोण आहे? तेव्हा तो म्हणाला, मोठी मालकीण. ती तिचं नाव सांगत नाही आहे, फक्त रडत आहे आणि ती म्हणत आहे की अनुराधाला बोलवा. मी घाबरले की यावेळी कोण असू शकते आणि तिला माझं नाव कसं काय माहीत आहे. मी रुपालीसोबत छत्री घेऊन गेटकडे गेले. गेटच्या बाहेर रस्त्यावरील हलक्या पिवळ्या प्रकाशात एक कमजोर आणि लाचार स्त्री उभी दिसत होती, जी पावसात भिजत होती. तिचे कपडे घाणेरडे आणि फाटलेले होते आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. ती थंडीने थरथरत होती. मी नीट पाहिलं तर माझी पावले तिथेच थबकली आणि श्वास कोंडला. ती दुसरी कोणी नसून माझी सासू होती. ती स्त्री जिने आपल्या तारुण्याच्या आणि ताकदीच्या अहंकारात मला धक्के देऊन घराबाहेर काढले होते, जिने माझ्या निष्पाप मुलीवरही दया दाखवली नव्हती. आज ती आजारपणाने आणि म्हातारपणाने पूर्णपणे मोडून गेली होती. त्यांची कंबर वाकली होती आणि डोळ्यांची दृष्टीही कमी झाली होती. त्यांना कुठून तरी समजले होते की त्यांची सून आणि नात आता शहरातील सर्वात मोठ्या शेठच्या घरी राहतात आणि नात डॉक्टर बनली आहे. त्यांनी मला पाहताच अडखळत पुढे पाऊल टाकले आणि माझ्या पायावर पडू लागल्या. अनुराधा बेटी, अनुराधा, मला ओळखलं का? मी तुझी सासू आहे. देवासाठी मला माफ कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. मी भरकटले होते. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. माझ्या धाकट्या मुलाने लग्नानंतर लगेच मला सोडून दिले आणि सर्व मालमत्ता विकून तो त्याच्या बायकोसह बाहेर देशात निघून गेला. आता मला राहण्यासाठी कोणतेच ठिकाण नाही. मी दर भटकत आहे. लोक मला भीकही देत नाहीत. देवासाठी मला आपल्याकडे ठेवून घे. मी तुझी नोकरानी म्हणून राहील. फक्त मला राहण्यासाठी एक छत दे. मी माझ्या सासूला या अवस्थेत पाहिले तर जुन्या सर्व जखमा पुन्हा ताज्या झाल्या. माझे हृदय रडत होते. ती काळी आणि भीतीदायक रात्र माझ्या डोळ्यासमोर फिरू लागली, जेव्हा त्यांनी मला दूध पिताना माझ्या मुलीसह थंड रात्री घराबाहेर काढले होते. त्यांचे विषारी शब्द माझ्या कानात घुमू लागले. तू अपशकुनी आहेस आणि या मुलीला अनाथालयात सोडून ये. तेव्हा त्यांनी विचार केला नव्हता की मी कुठे जाईन. मी त्या रात्री त्यांचे पाय धरले होते, पण त्यांनी मला लाथाडले होते. माझे हृदय एका क्षणासाठी द्रावले की शेवटी ही माझ्या मृतपती रितेशची आई आहे आणि म्हातारीही आहे. पण मग माझा आत्मा आणि माझा स्वाभिमान जागा झाला. हीच ती स्त्री होती जिने माझ्या मातृत्वाची चेष्टा केली होती आणि माझ्या मुलीला मारून टाकण्याचा प्रयत्नही केला होता. मी स्वतःला सावरले आणि ठाम आवाजात म्हटले, आई, मी तुम्हाला देवासाठी माफ केलं आहे, कारण मी तुमच्यासारखी पाषाण हृदयी नाही. तुम्ही माझ्या रितेशच्या आई आहात, म्हणून तुमचा मान योग्य ठिकाणी आहे. पण मी तुम्हाला या घरात माझ्यासोबत ठेवू इच्छित नाही. मी तो काळ विसरले नाही आहे जेव्हा मला आणि माझ्या मुलीला तुमची सर्वात जास्त गरज होती. तेव्हा तुम्ही आम्हाला नाकारले होते. आम्ही फुटपाथवर झोपलो. आम्ही भुकेले राहिलो. तेव्हा तुम्हाला आमची आठवण आली नाही. तेव्हा तुम्हाला तुमची नात आठवली नाही. आज जेव्हा देवाने आम्हाला मान दिला आहे तर तुम्हाला नाते आठवले. मी तुम्हाला माफ करते, पण तुमच्यासोबत मी राहू शकत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. रुपाली शांतपणे हे सर्व पाहत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण तिने मला थांबवले नाही, कारण तिलाही माहीत होते की आम्ही किती दुःख सहन केले आहे. सासू खूप रडली, खूप विनवणी केली, पण मला माहीत होतं की नाती मजबुरीवर आणि स्वार्थावर टिकत नाहीत. मी माझ्या पर्समधून काही पैसे काढून त्यांच्या हातात दिले आणि ड्रायव्हरला सांगितले की त्यांना बसस्टँडपर्यंत सोडा आणि जर त्यांना कुठे जायचे असेल तर भाडेही द्या. त्या रडत रडत गाडीत बसल्या आणि निघून गेल्या. रुपालीने मला मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी, तू अगदी बरोबर केलं. जे लोक वाईट काळात साथ सोडून देतात आणि अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडतात, ते चांगल्या काळात सोबत राहण्याचा अधिकार ठेवत नाहीत. त्या रात्री मला खूप शांत झोप लागली. जणू माझ्या छातीवरून कित्येक वर्षांचं ओझं उतरलं होतं आणि देवाने मला न्याय दिला होता. या घटनेच्या काही काळानंतर घराचे वातावरण उदास राहू लागले. गोविंद सेठ, जे आमच्या आयुष्याचा आधार होते आणि नेहमी हसत खेळत असायचे, ते अचानक आजारी पडू लागले. त्यांचा खोकला वाढला आणि चेहरा पिवळा पडू लागला. रुपालीने त्यांची तपासणी केली आणि टेस्ट केली तर समजले की त्यांना हृदयाचा गंभीर आजार आहे आणि त्यांचे हृदय खूप कमकुवत झाले आहे. आता ते जास्त धक्का किंवा तणाव सहन करू शकत नाहीत. आम्ही शहरातील मोठ्या डॉक्टरांनाही दाखवले. सर्व प्रकारचे महागडे उपचार केले, पण त्यांची प्रकृती सतत खालावत होती. अशक्तपणा इतका वाढला होता की उठणे बसणेही कठीण झाले होते. मी आणि रुपाली दिवसरात्र त्यांची सेवा करण्यात मग्न होतो. रुपाली तर हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन त्यांच्या उश्यापाशी बसून राहायची आणि आपल्या हाताने त्यांना औषधं भरवत असे.
ते अनेकदा अर्धवट झोपेत माझा आणि रुपालीचा हात पकडायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. एके रात्री जेव्हा मी त्यांच्या खोलीत त्यांची तब्येत विचारण्यासाठी गेले तेव्हा ते जागे होते आणि छताकडे पाहत होते. त्यांनी मला पाहिले तर खुनवून जवळ बोलावले आणि माझा हात आपल्या थंड आणि अशक्त हातात घेऊन म्हणाले, अनुराधा बेटी, आता माझी वेळ जवळ आली आहे आणि मला आनंद आहे की मी आता शांतपणे मरू शकतो. मी माझं कर्ज फेडलं आहे. माझ्या खांद्यावर जे ओझं होतं ते आता हलकं झालं आहे. मी आता रितेशच्या नजरेला नजर देऊ शकेल. मला त्यांची ही कर्जाची गोष्ट समजलीच नाही. मी आश्चर्याने विचारलं, शेठजी तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही आमच्याकडून कोणतं कर्ज घेतलं? उलट आम्हीच तुमचे उपकार मानतो. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर फेडू शकत नाही. तुम्ही अशा गोष्टी काही बोलू नका. ते फक्त रहस्यमय स्मितहास्य करत वर आकाशाकडे बोट दाखवत म्हणाले, हे सर्व त्याच देवाची लीला आहे. मी तर फक्त एक माध्यम होतो. पण लक्षात ठेव, योग्य हक्काच्या व्यक्तीपर्यंत सर्व काही पोचलं आहे. आता मला कोणताही पश्चाताप नाही. त्यांचं बोलणं कोड्यासारखं वाटत होतं, पण त्यांच्या डोळ्यातील मृत्यूची भीती पाहून माझे हृदय थरथरत होते. शेवटी ती दुर्दैवी वेळ आली ज्याची भीती होती. हिवाळ्याची एक उदास आणि शांत संध्याकाळ. गोविंद सेठ आम्हाला रडत रडत सोडून या जगातून निघून गेले. त्यांच्या जाण्याची बातमी संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली. ही बातमी ऐकताच लोकांची गर्दी उसळली. संपूर्ण मोहल्ला दुःखात बुडाला होता. कारण ते सर्वांसाठीच एखाद्या देवदूतासारखे होते. शहरातील मोठे लोक त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी व्हायला आले. ते लोकही आले जे त्यांच्या आयुष्यात कधी त्यांचे हालही विचारत नव्हते. आणि दूरचे नातेवाईकही अचानक समोर आले, जे कदाचित त्यांच्या संपत्तीच्या आशेने खोटे अश्रू ढाळत होते आणि कोपऱ्यात उभे राहून हळूहळू चर्चा करत होते. अंत्यसंस्काराची वेळ झाली तेव्हा एक विचित्र आणि धक्कादायक देखावा पाहायला मिळाला. जेव्हा त्यांच्या शरीराला आंघोळ घातली गेली तेव्हा त्यांचा चेहरा वेगळाच चमकत होता. आणि जेव्हा त्यांना स्मशानभूमीत नेले गेले तेव्हा तिथे अचानक गुलाबांचा गोड सुगंध पसरू लागला. तो सुगंध इतका तीव्र आणि शांतता देणारा होता की तिथे उपस्थित प्रत्येकजण थक्कच झाला. लोक एकमेकांचा चेहरा पाहू लागले की शेवटी हा सुगंध येतो तरी कुठून आहे? हा कोणताही अत्तराचा सुगंध नव्हता. असे वाटत होते जणू काही दिव्य सुगंध चहूबाजूंनी पसरला आहे. आणि जेव्हा त्यांची चिता रचली गेली तेव्हा लाकडेही अशी पेटत होती जणू सर्व काही आपोआप होत आहे. तिथे उपस्थित पंडितजींनी मोठ्या आवाजात म्हटले की देवाचे आशीर्वाद अशाच माणसांवर असतो. नक्कीच या माणसाने आयुष्यात खूप मोठं पुण्य केलं असेल. असे एखादे भले काम जे देवाला खूप आवडले. लोक त्यांच्या चांगल्या कामाबद्दल चर्चा करू लागले आणि आदराने त्यांच्या चितेच्या राखेला प्रणाम केला. मी आणि रुपाली एका कोपऱ्यात उभे राहून रडत होतो. आमच्यासाठी तर ते देवापेक्षा कमी नव्हते. त्यांनी आमचे आयुष्य बदलले होते. ते आमचे आधार होते, आमचे मदतनीस होते. पण माझ्या कानात गोविंद सेठ यांचे शेवटचे शब्द वारंवार घुमत होते, मी माझं कर्ज फेडलं आहे. मला काय माहीत होतं की त्यांच्या मृत्यूनंतर एक असं रहस्य समोर येणार आहे जे माझ्या पायाखालची जमीनच सरकवून टाकणार आहे. आणि मला कळणार आहे की ते कोणत्या कर्जाबद्दल बोलत होते. गोविंद सेठचे ते दूरचे नातेवाईक जे त्यांच्या आयुष्यात कधीच त्यांच्या घरी आले नव्हते, आज त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये ते बसले होते आणि त्यांच्या नजरा घरातील महागड्या वस्तू व मालमत्तेवरच खिळल्या होत्या. मी आणि रुपाली एका कोपऱ्यात बसून रडत होतो. तेव्हा गोविंद सेठचे जुने वकील मिस्टर खुराना आपली ब्रीफकेस घेऊन आत आले. त्यांनी येताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सर्वांच्या नजरा त्यांच्या हातात असलेल्या फाईल्सवर खिळल्या. कारण सर्वांना माहीत होतं की गोविंद शेठ अब्जावधी संपत्तीचे मालक होते आणि त्यांना स्वतःची मुलं नव्हती. म्हणून प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःलाच त्यांचा वारस समजत होता. वकील साहेबांनी सर्वांकडे नीट पाहिले. मग घसा खाकरून म्हणाले, तुम्ही सर्व जाणता की गोविंद सेठ खूप तत्वांचे माणूस होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातच आपले सर्व निर्णय घेतले होते आणि माझ्याकडे त्यांची कायदेशीर मृत्यूपत्र उपलब्ध आहे जे त्यांनी पूर्ण शुद्धीत बनवले होते. हे ऐकताच नातेवाईकांचे कान टवकारले गेले. तेव्हाच एक जाड शरीर असलेली स्त्री जी स्वतःला गोविंद सेठची आत्याची मुलगी असल्याचं सांगत होती ती लगेच म्हणाली, वकील साहेब लवकर सांगा, गोविंद भैया आमच्यासाठी काय सोडून गेले? शेवटी आम्हीच त्यांचे रक्ताचे नातेवाईक आहोत. वकील साहेबांनी आरामात फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली. मी गोविंद सेठ पूर्ण शुद्धीत हे मृत्यूपत्र करतो आहे की माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व चल अचल मालमत्ता, माझी बँक बॅलन्स आणि हे माझं घर, माझी दत्तक मुलगी डॉक्टर रुपाली आणि तिची आई अनुराधा यांच्या नावे केले जावे. हे ऐकताच जणू खोलीत बॉम्ब फुटला. सर्वांचे चेहरे आश्चर्याने आणि रागाने भरून गेले. जे नातेवाईक आत्तापर्यंत रडण्याचं नाटक करत होते ते अचानक आपलं खरं रूप दाखवू लागले.
ते ओरडू लागले, हे कसं शक्य आहे? हे मृत्यूपत्र खोटं आहे. गोविंद सेठ वेडे नव्हते जे आपली सर्व संपत्ती या 2 सामान्य स्त्रियांच्या नावे करून जातील. या स्त्रिया तर त्यांच्या घरी काम करणाऱ्या होत्या. नक्कीच या अनुराधाने गोविंद सेठवर काही जादूटोणा केला आहे किंवा खाण्यापिण्यात काही मिसळून त्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. म्हणूनच त्यांच्याकडून हे मृत्यूपत्र लिहून घेतले आहे. त्यांचे बोलणे ऐकून माझा राग अनावर झाला. रुपाली रागाने उभी राहिली, पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले. वकील साहेबांनी टेबलवर जोरात हात मारला आणि सर्वांना गप्प करत कडक आवाजात म्हणाले, खबरदार, जर कोणी गोविंद सेठच्या चारित्र्यावर बोटं उचलले किंवा त्यांच्यावर कोणताही आरोप केला. हे मृत्यूपत्र पूर्णपणे कायदेशीर आहे आणि कायद्याच्या नजरेत अगदी योग्य आहे. गोविंद सेठने मला आधीच सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही लोक असाच तमाशा कराल. म्हणूनच त्यांनी या मृत्यूपत्रासोबत एक वैयक्तिक पत्रही ठेवलं आहे, जे फक्त अनुराधाजी वाचू शकतात. आणि त्यांच्या घराचे व मालमत्तेचे सर्व कागदपत्र आणि तिजोरीची किल्ली आता अनुराधाजींची जबाबदारी आहे. वकील साहेबांनी त्या लोभी नातेवाईकांकडे दुर्लक्ष करत एक बंद पाकिट आणि एक छोटी सोन्याची चावी माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाले, अनुराधाजी, ही गोविंद सेठची खास तिजोरीची चावी आहे, जी त्यांच्या बेडरूममध्ये आहे. त्यांनी खास सांगितले होते की त्यांच्या जाण्यानंतर सर्वात आधी तुम्ही ती तिजोरी उघडावी. त्यात तुमच्यासाठी असे काहीतरी आहे जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व इतके अचानकपणे घडत होते की माझे मन सुन्न झाले होते. नातेवाईक अजूनही ओरडत होते आणि कोर्टात जाण्याची धमकी देत होते. ते सर्वजण हे मृत्यूपत्र मानायला तयार नव्हते, पण वकील साहेबांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी देऊन सर्वांना शांत केले. मी थरथरत्या हातांनी ती चावी आणि पाकिट धरून उभी राहिले. मी गोविंद सेठ यांच्या खोलीकडे गेले. रुपाली मला आधार देण्यासाठी माझ्यासोबतच होती. गोविंद सेठ यांची खोली अगदी तशीच होती जशी ते मागे सोडून गेले होते. खोलीत त्यांच्या अत्तरांचा सुगंध अजूनही दरवळत होता, जो माझ्या मनाला अधिकच दुःखी करत होता. माझी नजर त्यांच्या रिकाम्या पलंगावर पडली तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मी थरथरत्या हातांनी चावी लावली आणि एक हलक्या आवाजासह तिजोरी उघडली. तिजोरीच्या आत ना सोनं होतं ना हिरे दागिने, तर तिथे एक जुनी डायरी आणि एक फोटो होता. मी भीत तो फोटो उचलला आणि जशी माझी नजर त्या फोटोवर पडली तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या तोंडातून एक हलकी किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच गालिच्यावर बसले. रुपाली घाबरून माझ्याजवळ आली आणि तिने जेव्हा तो फोटो पाहिला तेव्हा तीही थक्क झाली. हा कोणत्याही सामान्य फोटो नव्हता, तर हा माझा आणि माझ्या दिवंगत पती रितेशचा फोटो होता, ज्यात आम्ही दोघं स्टेजवर बसून हसत होतो. हा फोटो नेहमी रितेशच्या पाकिटात असायचा आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे पाकिट मला कधीच मिळाले नव्हते. मी आश्चर्य आणि धक्क्याने भरलेल्या मनाने वकील साहेबांनी दिलेलं पाकिट उघडलं आणि त्यातील पत्र वाचायला सुरुवात केलं. माझे अश्रू कागदावर पडून शाई पसरत होती. पत्रात गोविंद सेठ यांच्या हस्ताक्षरातील शब्द होते, जे वाचताना असे वाटत होते की ते माझ्या समोर बसून माझ्याशी बोलत आहेत. अनुराधा, माझी बहीण आणि माझी मुलगी रुपाली, जेव्हा तुम्ही हे पत्र वाचत असताल तेव्हा मी या जगातील संकटापासून दूर गेलो असेल. मला माहीत आहे की तू खूप आश्चर्यचकित झाली असशील आणि तुझ्या मनात हजारो प्रश्न असतील. मी तुला रस्त्यावरून का उचललं आणि माझी सर्व संपत्ती तुझ्या नावे का केली? लोक म्हणत होते की मी खूप दयाळू आहे, खूप चांगला माणूस आहे. पण सत्य हे आहे अनुराधा की मी तुझा गुन्हेगार होतो. मी असा माणूस होतो जो आयुष्यभर स्वतःच्या कृत्याचं प्रायश्चित्त करत राहिलो. तू नेहमी विचारायचीस ना की मी रुपालीला इतकं का जपतो? तर ऐक, तो रस्ता अपघात ज्यामध्ये तुझ्या पतीचा म्हणजेच रितेशचा जीव गेला तो माझ्यामुळेच झाला होता. आणि सत्य हे आहे की रितेशचा मृत्यू माझ्या गाडीला धडकल्यामुळे झाला नव्हता, तर त्या रात्री मृत्यू माझ्यासाठी आला होता. एक वेगवान ट्रक बेकाबू होऊन माझी गाडी चिरडणार होता की तेव्हाच अचानक कुठून तरी रितेश आपली टॅक्सी घेऊन माझ्या आणि त्या ट्रकच्या मध्ये आला. त्याने माझे प्राण वाचवण्यासाठी आपली टॅक्सी ट्रकच्या समोर लावली. ट्रकने त्याची टॅक्सी पूर्णपणे चिरडली आणि तो फरिश्त्यासारखा माणूस माझा जीव वाचवून स्वतः मृत्यूच्या मुखात गेला. माझी गाडीही धडकली आणि मी बेशुद्ध पडलो. मी अनेक महिने हॉस्पिटलमध्ये आयुष्य आणि मृत्यूशी झुंज देत होतो. जेव्हा मला शुद्ध आली आणि मी अपघाताबद्दल विचारलं तेव्हा मला सांगितलं गेलं की ज्या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवावर उदार होऊन मला वाचवले तो तर जागेवरच मरण पावला. पोलिसांनी मला रितेशचा उरलेलं सामान दिलं, ज्यात हा फोटोही होता, जो त्याच्या रक्ताने माखलेल्या पाकिटात सापडला होता. मी त्या क्षणी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या शपथ घेतली होती की ज्या माणसाने आपलं तारुण्य आणि आयुष्य माझ्या म्हाताऱ्या जीवासाठी अर्पण केलं त्याच्या कुटुंबाला मी कधीही दुःखात राहू देणार नाही.
मी त्याची पत्नी आणि मुलीला शोधून काढेन आणि उरलेलं आयुष्य त्यांच्या सेवेतच खर्च करेन. जेव्हा मी बरा झालो तेव्हा मी वेड्यासारखं हा फोटो घेऊन संपूर्ण शहरात तुला शोधू लागलो. मी सर्वात आधी तुझ्या जुन्या घरी गेलो. तेव्हा तिथे शेजाऱ्यांनी सांगितले की रितेशच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने त्यांच्या सुनेला घराबाहेर काढले आहे. हे ऐकून तर माझे हृदयच तुटले की माझ्यामुळे एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं. मी माझी सर्व माणसं संपूर्ण शहरात पसरवले की अनुराधाला शोधा. मी स्वतः रात्र गाडी घेऊन रस्त्यावर फिरत होतो आणि प्रत्येक फुटपाथवर प्रत्येक चौकात तुला शोधत होतो. आणि मग त्या थंड रात्री देवाने माझे ऐकले आणि मी तुला त्या फुटपाथवर ओळखलं, जिथे तू थंडीत थरथरत होतीस आणि तुझ्या खुशीत रितेशची शेवटची आठवण भुकेने रडत होती. मला वाटले जणू रितेश वरून मला पाहत आहे आणि म्हणत आहे की गोविंद सेठ, माझी अमानत आता सांभाळा. मी तुला त्या रात्री गाडीत बसवले तेव्हा माझे मन झाले होते की मी तुझ्या पायावर पडून माफी मागावी आणि रडत रडत तुला सांगावं की मीच तो दुर्दैवी माणूस आहे ज्याच्यामुळे तुझा संसार मोडला. पण मी घाबरलो अनुराधा. मला वाटले जर मी तुला सत्य सांगितले तर तुझा स्वाभिमान तुला माझी मदत घेण्यापासून रोकेल. तू कदाचित मला खुनी समजून माझ्या गाडीतून उतरून जाशील. म्हणून मी शांत राहणंच योग्य मानलं आणि हे खोटं बोललो की मी फक्त मानवतेच्या नात्याने मदत करत आहे. तर सत्य हे होतं की हे उपकार नव्हते. हे रितेशचे कर्ज होते जे मी फेडण्याचा प्रयत्न करत होतो. ही संपत्ती, हे घर, हे पैसे सर्व काही तुझं आणि रुपालीच्या हक्काचे पैसे आहेत. मी रुपालीला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न यासाठी पाहिलं कारण रितेशची शेवटची इच्छा होती की त्याच्या मुलीने गरीब लोकांची सेवा करावी. मी फक्त त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मला माफ कर अनुराधा की मी ही गोष्ट इतकी वर्ष तुझ्यापासून लपवून ठेवली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझा आणि रितेशचा ऋणी राहिलो आहे आणि आता जेव्हा मी जात आहे तेव्हा आशा करतो की तू मला माफ करशील. पत्र संपलं तेव्हा खोलीत माझे आणि रुपालीच्या रडण्याचा आवाज घुमत होता. माझे अश्रू थांबतच नव्हते. पण हे अश्रू आता हातबलतेचे नव्हते तर अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे होते. रुपालीने तो फोटो माझ्या हातातून घेतला आणि आपल्या छातीशी धरून ती ढसाढसा रडू लागली. आज एक खूप मोठं सत्य समोर आलं होतं की माझी मुलगी एखाद्या सामान्य ड्रायव्हरची मुलगी नाही तर अशा माणसाची मुलगी आहे ज्याने स्वतःचा जीव देऊन मानवतेचा सर्वात मोठा आदर्श प्रस्थापित केला होता. आणि गोविंद सेठ, ज्यांना मी फक्त एक चांगला मालक म्हणून ओळखत होते, ते प्रत्यक्षात खूप नेक आणि वफादार माणूस निघाले. त्यांनी फक्त कोणाचे कर्जच फेडले नव्हते तर आमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले होते. त्यांना हवे असते तर त्यांनी काही पैसे देऊन आपले कर्तव्यही पूर्ण केले असते. पण त्यांनी आम्हाला आपल्या कुटुंबासारखे ठेवले, आम्हाला मान दिला आणि आम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवले जिथे पोहोचण्याचे आम्ही स्वप्नही पाहिले नव्हते. नातेवाईकांचे सर्व टोमणे आणि बोलणे आता माझ्यासाठी काहीही अर्थ ठेवत नव्हते कारण माझ्याकडे सत्याचा तो पुरावा होता जो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. मी खिडकीबाहेर पाहिले जिथे रात्रीचा अंधार पसरला होता पण माझ्या मनात जणू प्रकाशच भरला होता. मी हात जोडून देवाची प्रार्थना केली की रितेश आणि गोविंद सेठ दोघांनाही आपल्या चरणी स्थान द्या. एकाने आम्हाला जीवन दिले आणि दुसऱ्याने स्वतःचा जीव देऊन आमचे आयुष्य वाचवले. आज मला माझ्या मुलीच्या डॉक्टर बनण्यावर आधीपेक्षाही जास्त अभिमान वाटत होता कारण तिचा पाया कोणत्याही उपकारावर नाही तर तिच्या वडिलांच्या बलिदानावर आणि गोविंद सेठ यांच्या मानवतेवर रचला गेला होता. मी रुपालीचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाले, बेटा, नेहमी मान ताठ ठेवून जग. तू एका शूर वडिलांची मुलगी आहेस आणि एका महान माणसाची दत्तक मुलगी आहेस. हे घर, हा मान आणि ही संपत्ती सर्व तुझा हक्क आहे. याचा स्वीकार कर आणि आपल्या दोन्ही वडिलांचं नाव उज्ज्वल कर आणि नेहमी मानवतेचा मार्ग धरूनच ठेव. लक्षात ठेव रुपाली, आयुष्यात कधीही सत्यापासून पळून जाऊ नकोस. सत्य कितीही जड का असेना, कारण सत्यच माणसाला मजबूत बनवतं आणि योग्य मार्गावर नेतं. आज तुला जे काही मिळालं ती फक्त संपत्तीच नाही तर एक बलिदानाचा वारसा आहे. तो नेहमी आपल्या हृदयात जपून ठेव. मित्रांनो, खरी मानवता आणि त्याग हाच सर्वात मोठा धर्म आहे. जे लोक स्वार्थाशिवाय इतरांची मदत करतात त्यांचे चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत. नाते फक्त रक्ताचे नसून करुणा, जबाबदारी आणि भावनेतून बनतात आणि आयुष्यात क्षमा करणे आणि सत्याचा स्वीकार करणे हेच माणसाला आतून मजबूत बनवते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दर्शवलेले सर्व पात्र, घटना आणि परिस्थिती केवळ मनोरंजनासाठी आणि कथा सांगण्याच्या उद्देशाने बनवलेले आहेत. याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा वास्तविक घटनेशी कोणताही संबंध नाही.
भेटूया आपण एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.